अगं कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस, बांधून या शीर करशी लंकेची होळी, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती. महाकालीची वेगवेगळी रूपं पहा आजच्या उत्सव नवरात्रीचा मध्ये. विरार म्हटलं की जीवदानी आईचं नाव पटकन डोळ्यासमोर येतं. पण विरारमध्ये आणखी एक मंदिर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलंय. विरारच्या कारगिल नगरमधल्या महाकाली मंदिरातली विविध शिल्प पाहायला भाविक उत्सुकतेने येतात. विरारमधलं हे महाकालीचं मंदिर. महाकालीच्या रूपाबद्दल बोलायचं म्हणजे तिचा उग्रावतार असल्यानं तिची मंदिरं ही महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातच अभावानं आढळतात. आणि त्यातही नव्यानं बांधलेली मंदिरं म्हणजे फारच दुर्मिळ. पण विरारमधल्या या मंदिरात मात्र वातावरण मंगलमय आणि धार्मिक दिसतं. महाकालीच्या नवरात्रोत्सवासाठी आता भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. महाकालीच्या या रूपाबद्दल मंदिराचे शिल्पकार मनीष राऊत सांगतात. रक्तबीज हा दैत्य इतका माजला होता का त्याचा रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी असंख्य असे दैत्य उत्पन्न होत होते. आणि त्या दैत्यांचा नाश करण्यासाठी जगदंबेच्या मातेच्या शरीरामधून जी शक्ती निघाली आणि ती म्हणजे महाकाली आई. भारतातील एकमेव दशभुजा अशी ही महाकालीची रुद्रावतारी काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही 12.5 फूट उंचीची असून भारतातील सर्वात मोठी पाषाण मूर्ती आहे. या मंदिरात कालीची अनेक रूपं आणि आदिशक्तीचे अनेक अवतार पाहायला मिळतात. मंदिराच्या भिंतीवर कालीच्या अवताराच्या शिल्पकृती पाहायला मिळतात. या मंदिरात नवरात्रामध्ये धार्मिक विधी मोठ्या उत्साहाने साजरे होतात. या देवीचं मंदिर म्हणजे पूर्ण भारतामध्ये एकच मंदिर एवढं मोठं आहे की ज्याची मूर्ती 12.5 फूट आहे. या ठिकाणी देवीची 80 रूपं तुम्हाला बघायला भेटतील. बाहेर जर बघितलं आपण तर प्रत्येक ज्या ठिकाणी 16 शक्तिपीठ आहेत, गौरी, पद्मा, सची, मेधा, सावित्री, विजया, जया, देवसेना, स्वधा, स्वाहा, मातारा, लोकमात्रा, दृष्टी, पुष्टी तथा तृष्टी, या सगळ्या 16 शक्तिपीठांचं दर्शन या ठिकाणी एकाच मंदिरामध्ये होतं. महाकालीची ही मूर्ती भव्य असून तेवढीच साक्षात्कारी मानली जाते आहे. म्हणूनच मंदिरात स्थानिकांची आणि भाविकांची वर्दळ सुरूच असते. जब से स्थापना हुई है माता जी की आरती में आता हूँ और जो इच्छा हमारी है, माता जी मेरा ये काम होना चाहिए, माता जी यहाँ फंसा हूँ उसको निकलना चाहिए और बड़े खुशी से सब निकल रहा है. मेरा परिवार संपन्न है, जो भी बच्चे हैं परिवार है, माता जी की कृपा से बहुत ही आनंद है. नवरात्रीत भव्य महाकाली आणि देवीच्या अनेकविध अवतारांचं एकाच ठिकाणी दर्शन घेता येत असल्यानं केवळ वसई विरारमधून नाही तर ठाण्या मुंबईतूनही भाविकांची पावलं मंदिराकडे वळतायत. महाकालीची मूर्ती महाराष्ट्रातच नाही तर भारतातही अभावानं दिसतात. मात्र विरार कारगिल नगरमधील ही मूर्ती आणि मंदिर खरोखर अनोखं मानलं जातं. कारण कारगिल नगरमधील ही मूर्ती 12.5 फूट उंचीची असून ती रुद्रावतारातील भारतातील सर्वात मोठी आणि उंच मानली जाते. त्यामुळे इथं नवरात्रीचा जल्लोष काही औरच असतो. कॅमेरामॅन गणेश कानडेसह ऋषी देसाई, साम मराठी, विरार.